तर मटकीला मोड आणायची खूपच छान अशी पद्धत आहे बघा. काल मी असे वाळक्या मटक्या अशा भिजत घातल्या होत्या दिवसभर आणि परत मग आता रात्री मग अशा फडफडीत अशा चाळण्यात घातल्या त्या. तर किती मग भारीपैकी मोड आले ते. तर आपण विकत आणायला गेलो तरी असलं मोड आलेल्या मटक्या मिळत नाही त्या. कुठे एखाद्या मटकीला मोड आलेला दिसतो तर कुठे एखाद्या मटकीला मोड आलेला दिसत पण नाही, असल्या मटक्या असते त्या. तर आता याला बघा किती छानपैकी मोड आले ते मस्तच. आता तर अजून एक दिवस आता मी असं ठेवणार आहे, म्हणजे चांगलं आता मोठ्याच्या मोठं मोड येते आणि मग सुकी भाजी बनवायला खूप छान अशी मजा येते मग. तर आता मला ह्यातली भाजी पण बनवायची आहे. थोड्याच मटक्या घेऊन आता ह्याची सुकी भाजी थोडी बनवणार आहे. आणि आता इकडं पांढरे शिपत अशा दिसते त्या मटक्या. तर मी चांगल्या पाण्यानं अशा मस्तपैकी काल धुतलेल्या होत्या, त्याच्यामुळं असा पांढरा कलर आलाय. तर आपण विकत घ्यायला गेल्या म्हणजे त्या काळपाट काळपाट अशा दिसते त्या, आणि ही अशी फोलपट येते ती पण अशी काळपाट काळपाट दिसते ती. तर घरगुती मस्तच आयडिया या खूप छान अशा. तर आता ह्या मटक्या आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आता उद्याच्याला, म्हणजे अजून एकदा एक दिवस आता थोडं असं भरपूर असं मोड येऊन द्यायचं आणि मग नंतर मग एका बरणीत ठेवून द्यायचं. आणि त्याला पाण्याचा अंश थोडा सुद्धा लागला नाही पाहिजे. तर आमच्या भागात अशी मोड आणायची, मटकीला मोड आणायची पद्धत आहे खूप छान. तर तुमच्या तिकडे कसे मटकीला मोड आणते ते सांगा मला कमेंटमध्ये. तर मी तर बाबांनो असेच आणते मटकीला मोड, आणि विकत तर मी कधीच आणत नाही. अशा मटक्या मुठभर अशा मटक्यात भिजत घातल्या म्हणजे चांगलं मोठं मोठं मोड येते ती मटकीला. तर आता उद्याच्याला आता बघितलं की असं चाळणीत खाली पण असं मोठ दिसणार मस्तच मोठ्याच्या मोठं. तर आता झाकून ठेवते एक रात्रभर आता, म्हणजे चांगलं मोठ्याच्या मोठं मटकीला मोड येते ती. आणि भाजी अशी कशी पण अशी मीठ लावून खरपूस असं हळद ही थोडी टाकून केली तरी खूप छान अशी भाजी लागते. तर इकडे माझी तयारी चालू आहे. बटाट्याची भाजी मी बनवते. तर आमच्या भागात आता बटाट्याची भाजी अशी बनवते ती, बटाटे मी शिजवले ते 2च बटाटे घेतले ते. त्यासाठी इथं पिकलेली मिरच्या आहे, त्या ओला नारळ घेतला आहे, नारळाचं दूध पण काढून घेतलेलं आहे असं मिक्सरमध्ये बारीक करून सोडण्यानं सोडून. तर आता मस्तपैकी आता भाजी आता बनवणार आहे. त्यासाठी आता लसूण आणि अद्रक घेतलेले आणि बारीक एक कांदा घेतला आहे. तर चिकन मसाला पुडी नाहीतर आपली चटणी असली तरी ती पण टाकली तरी चालते. आणि इकडे मी भाज्या दुसऱ्या पण बनवून घेतलेल्या त्या. ओल्या नारळाची कढी बनवलेले. तर इथे मी कॅबेज करी बनवलेले. तर इथं काय हरभऱ्याची सुकी भाजी बनवलेली. तर मस्तपैकी आता या भाज्या अशा बनवून घेतल्या त्या. तर बाकी आता मला आता चपात्या पण बनवायच्या त्या. तर चपात्या तर बनवून घेतेच आता मस्तपैकी. चला तर मग. तर आता ही बघा आता भरपूर असा भाजीपाला आणलेला आहे. मोठी मोठी गाजरं आहे ती, पण भाजीपाला इतका महाग आहे प्रमाणाच्या बाहेर. आता ही तोंडली आणली ती. इकडं कोथिंबीरीच्या 2 पेंड्या आणल्या त्या. इकडं पोहे बन नाही ती. तर भाजीपाला एवढाच काय 2-3च आयटेम्स घेतले ती. घरात जी भाजीपाला नव्हता तेच आणलेत, पण ह्याला 150 रुपये गेले ते नुसत्या भाजीपाला घ्यायला. त्या माणसाला मग डबल हिशोब करायला लावला. म्हणलं एवढ्याचं एवढं कसं झालं 150 रुपये. मग त्यानं सांगितलं सगळा हिशोब करून, पण भाजीपाला खूप महागल्यामुळं जाऊ द्या असू द्या, खायला तर लागतंच. तर इथं पण आता बाजार काय काय नव्हता ते आणलेला आहे. तर बरंचंच आहे काय 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 इकडं तेलाची बाटली आहे आणि मनुको दिसते ती, आणि बाकीचं काय काय आहे बरंचंच आहे. पण आता जाऊ द्या. चला तर मग आता मला कामं करायची ती बाकीची आवडते. आता कामं आता करून घेते. इथं अंडी आणून ठेवलेली ती. ते आता सोलून काढून सगळं धुवून करून मग मस्तपैकी आता ह्या भांड्यात ठेवून द्यायची. चांगली धुवून पुसून करून मग ह्याच्यात ठेवायची. तोपर्यंत ही भांडी मी इकडेच ठेवते तिथं. मग आता मटक्या पण आता झाकून ठेवते एक रात्रभर. चला तर मग बाय.